आज बऱ्याच दिवसांनी मला माझ्या आजीची भेट झाली. नमस्कार, मी तेजा. तर आज आम्ही गावी जाणार होतो म्हणून सकाळी सकाळी थोडं साहित्य घ्यायला मार्केटला निघालेलो. पण घरातून बाहेर पडलं म्हटलं की पाऊस सुरूच झाला. म्हणून मग पावसाची कॅप बघायला गेलो तर त्याने माझं तोंडच झाकलं. मग फक्त भैयासाठीच घेऊन मार्केटला गेलो. गावाकडे गेल्यावर मला माझ्या छोट्या दीदीकडे पण जायचं होतं, त्यामुळे मी तिच्यासाठी आणि मनूसाठी कपडे बघत होते. दीदीला माझ्या चॉईसच्या साड्या खूप आवडतात, कारण गावाकडे एवढे पॅटर्न मिळत नाहीत. तर बऱ्याच साड्या बघितल्यावर मला ही साडी आवडली, जी अगदी सिंपल सोबर पण अट्रॅक्टिव्ह होती. शॉपिंग वगैरे झाल्यावर जवळपास 4 वाजता आम्ही पुण्यातून गावी जायला निघालो. भूक लागलेली त्यामुळे भजी वडापाव घेतला. तोच समोर महाराजांचं दर्शन झालं आणि पुढे गेल्यावर पुष्पाचा चंदनाचा ट्रक पण भेटला. अंधारात आम्ही रस्ता चुकलो. साताऱ्यातून जवळपास 5 किलोमीटर पुढे जाऊन परत आलो, कारण आम्हाला जायचं होतं रहमतपूर मार्गे. साताऱ्यात घरी न्यायला थोडा भाजीपाला आणि फळे पण घेतली. पेट्रोल संपल्यावर गाडी पलटी करतात हे माहित होतं, पण आज पेट्रोल पंपावर गाडी उलटी केलेली बघितली. पुढे विट्यात आल्यावर थोडा किराणा घेतला आणि नॉनस्टॉप घरी निघालो. घरी पोहोचायला तर 11 वाजलेले आणि सगळे आमची वाटच बघत होते. आणि माझी आजी पण गावी आलेली. खरं तर पुण्यावरून गावाकडे गेल्यावर आपल्यापेक्षा जास्त आनंद हा घरच्यांनाच होतो.